नमस्कार. कोकण आपला असा यामध्ये आपलं स्वागत आहे. राम राम मंडळी. आज आपण आलो आहेत नदीपात्रामध्ये. नदीपात्रामध्ये आता पाऊस संपलेला आहे. संपलेला आहे म्हणजे पाऊस आता कमी झालाय आणि नदीचं पाणी आहे ना ते आता हळूहळू कमी होणार. नदीचं पाणी कमी होणार तर जे वरती मासे चढलेले असतात ते आता हळू खाली उतरतात. तर जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा जे मासे चढतात, हूर येतो म्हणजे काय पूर येतो, त्याच्यावर मासे जे कोंडीतले असतात ते बाहेर पडतात. मळीमध्ये कुठे जे भरकटल्यासारखे पडतात ते मासे पकडतात. त्याला आपण चढणीचे मासे म्हणतो. आणि आता हे उतरणीचे मासे. त्यासाठी हे गावची सुतार मंडळी आहेत, गुरव मंडळी. तर त्यांनी क्यूब आणलाय. म्हणजे मासा पकडण्याचा क्यूब एक प्रकार असतो, तुम्हाला माहिती असेल. तर तो आता क्यूब आणणार. तर क्यूब म्हणजे काय, जे मासे उतरतात त्याला पकडण्यासाठी बनवलेला सापळा. तो उतरताना ते प्रेशरने त्या खालच्या एखाद्यांचं भांड असतं त्यात अडकले जातात. तर तो क्यूब कसा बांधतात तर ते बघू. इथे आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो कसा क्यूब बांधतात तो. हो रमेश राव, आलो आम्ही. हे इंजिनियर आहेत हा, रमेश गुरव. एवढी हाऊस आहे बघा त्यांना मासे खायची. मेन मोर येते तिकडे, ते बघा तिकडे चाललं. त्यांनी आता ही जागा निवडलेली आहे. हा, त्यांचं हे चालू आहे काम. तोपर्यंत अर्धा एक तास जायला हे साफसफाई करेपर्यंत. हा, तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आवडला असेल तर आवडणारच. हा, आजचं जरा सबस्क्राईब कमी करता तुम्ही. जरा करा करा, बरं वाटतं. आणि शेअर पण करा. चला, पुढची माहिती देतो तुम्हाला कशी काय ती. बाजारात गेले तर तेच मासे 100 रुपये वाटायला भेटतात. पण ना ही मजा एक वेगळी असते. पण ती मासे भेटणार प्रत्येकाला वेळ, पण जी गोडी असते ना ही मजा असते नाही कुठे नसते. काय काय थोडा एक सीझन असतो, पाणी संपलं की संपलं. युवाचे कामगार आता जरा थांबलेले आहेत, चहा पाणी घेत आहेत ते. हा, सर्व आता रानातली वेगळी मजा. ही रानातली मजा नाही, ही नदीतली चहा पाणी आहे. हे बघा, नदीमधली चहा पाणी पिता येते आता. रानातली चहा पाणी वेगळी, नदीतली चहा पाणी वेगळी. क्यूब आणताना त्यांच्या जरा त्यांनी आता हा बांबू आणलेला आहे, वासा आणलेला आहे. ही मजा सगळं ह्या तावड्यांच्या अंडर खाली आहे सगळं चाललेलं. चावण्याचं नाव पुढे करा फक्त. ह्याला वरळ म्हणतात. हा, अजून पडला 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 रे, पडला पडला. काय ही मासे खायची हौस, काय हे मासे खायची हौस. हा जो वासा आहे ना, वासा तो 3 वरल्याच्या मधून टाकून तिथे पास करणार. त्यांनी आता वासा टाकलेला आहे 3 वरल्यामधून. त्याच्यामध्ये आता ते दगडी भरतायत, म्हणजे वासा चांगलापणे पूर्णपणे फिट टाईट, एकदम टाईट होऊन जाईल.
त्याने आता जो वासा घातला आहे त्याच्या मागे जे काय थोडं दगडी बिगडी आहेत, रेती पिती आहेत, ते आता थोडं कमी करायला लागते, कारण तिथे त्यांना आता हे वरती हे वासे टाकणार आहे. हे आता टाळे घेऊन आलेले आहेत तिकडनं. टाळ्याची पण गरज लागते. ही बघा नदीमधली नहरी. आता पण तुम्ही रानामध्ये बघितली असेल, ही नदीतली नहरी आहे. मस्तपैकी नदीमध्ये नहरी करतायत क्यू बांधताना. ही फरडं घालून झालेली आहे, त्याच्यावरती आता झाडांची टाळे टाकतील. तिरडी तिरडी आम्ही टाळे स्वच्छ. खाली आहे ना, खाली इथून आता जे खालून मासा जाऊ नये म्हणून ते खालून असं पॅक करतायत, म्हणजे मासा वरूनच आला पाहिजे तर तो जाळ्यामध्ये अडकेल. ह्यांचा आता 90% क्यू हा पूर्ण झालेला आहे. पाणी इथून हे वतायला लागलेलं आहे बघा, म्हणजे मध्ये तिथे हे बघा दाखवत होते पाणी साचलेलं आहे. पाणी वरून ओतणार आहे आणि तिकडे त्यांनी तो बांध घातला. तो बघा हा बघा बांध, बांध घातलेला आहे. आता ते भांडं लावायचं आहे, त्याच्या आतून खालून जाऊन आहे ना, त्याला नळे बोलतात, नळे म्हणजे वरून नळे लावणार आहेत. ते संध्याकाळी लावणार आहेत. बहुतेक 90% झालं आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. चला. हा कधी पण काढतात ती लेगीच गोळ्या सकाळची शिवाजी. हा कोंबडा बसलाय तिकडे, कोंबडा बघा बसलाय. का बघ आता हे नळा बसायला होल पाडतायत. इधर लहान तो बत्तो आहे, तो बत्तो चांगला नाही, तो लहान आहे. आता आडावाला आहे एवढंच आहे. नळा बसवला आहे. नळा पहिला लागतात ना. हा हॅलो मागवा. पडतोय ना. हा बघ, हा कोका आहे. त्याचा नळा आहे ना, नळा त्याच्या खालून जाऊन मागं नेतो मारी. खालून त्या नळाला अशी लावणार
म्हणजे मासा ह्या कोक्यामध्ये अडकला जातो. हे वरून नळे लावले आहेत. हा कोका आहे, खालून लावतो. हे पण पूर्णपणे वेलीचं बनवलेलं आहे. हे वेलीपासून बनवलेलं आहे. वेलीपासून नाही, काय शेरणीपासून. हा शेरणीपासून. शेरणी, हे शेरणीपासून बनवलेलं आहे कोका. आणि शेरणी म्हणजे कसं पुसत नाही पाण्यामध्ये, कारण शेरणी या पाण्यामध्ये असतात. असे आता याची तयारी का करतात की उत्तराचं नक्षत्र असतं त्यावेळेला पूर्ण मासा खाली नदीने खाली उतरतो, कारण त्याला माहिती असतं तो जरी छोटा जीव जरी असला तरी त्याला कल्पना असते, त्याला ऋतू माहीत असतो, महिना माहीत असतो, त्यानुसार ते आपोआप खाली उतरतात आणि त्यांना ते कसे कैद करायचे म्हणून आता हे आपले शेतकरी लोक असे नदीला व्हाळांना असे कीव म्हणतात त्याला, आणि त्याला ते टोके लावतात. मग टोक्यावरून जाताना तो मासा आतमध्ये खेचल्या जातो आणि त्याच्यात तो खालच्या टोक्यामध्ये अडकतो. कितींदा कधी काढत असतो मासा तो एक वेळ सकाळी काढायचा असतो आणि संध्याकाळी काढावा लागतो, नाहीतर तो मासा खराब होऊन जातो. अच्छा, आता हे कोका लावायला आतमध्ये चाललेले आहे. त्याला आता कोका लावतील. अरे अडकला काय, अडकला दे जरा. हे कोके दे, पाक्षी दे, पाक्षी. हे मागे वर रे. झालं ना, सांगा. चला आता झालं, आता झालं बंधू. झालेलं आहे. हा, आता सकाळी उद्या बघायचं. तेव्हा पण दाखवा. ते गमेल घ्या बाबा. हे पाठीवर आली तिकडे बाटली. क्यू बांधून पूर्ण झालेला आहे. हा बघा, बांध आहे. पहिलं पाणी ह्या लेवलला होतं, त्याने आता दिवसभर काम केलं आहे. पाणी वरच्या लेवलला उचललेलं आहे, ते इकडनं सोडलं नदीपात्राचं. पूर्ण नदीपात्राचं पाणी फिरवलेलं आहे. खालून टोके लावलेले आहेत. आतून प्रेशर क्रिएट होऊन मासा त्याच्यामध्ये अडकतो आणि दिवसातून कमी 2दा ते बुडून मासे काढायला लागतात आणि मासा खराब होतो. सकाळी हे 9 वाजता आले होते, आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तेवढा वेळ लागला आहे, व्हिडिओ करायला पण तेवढा वेळ लागलेला आहे. आपण व्हिडिओ बघतो, आपल्याला वाटतं सहज म्हणतो, नाही तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा, तेवढं आमच्या मेहनतीला फळ भेटतं. आणि आठवणीने सबस्क्राईब करा चॅनल. तर तुम्ही सबस्क्राईब केला, शेअर केलात, बघितलात तर आम्हालाही जोश येतो. चला, आता मी तुम्हाला सकाळी ते मासे काढतील तेही दाखवतो, कसे मासे काढतील, कसे भेटतात मासे. चला, धन्यवाद. झालं ना, दाखवा नको ना. दर्शक काय बोलतील आमचे सबस्क्रायबर, मी फक्त बनवला दाखवलात, बरोबर ना. आपण पुन्हा आलेलो आहे. काल क्यू बांधला होता, त्याने काय म्हणून खाल्लं ते टोके लावले होते. आणि आता आज सकाळ आहे, तर ते हे बघा, आता ते बुडायला चालले मासे काढायला. दाखव तुम्हाला कसे काढतील, दाखवतो. आता ते आतमध्ये जाऊन गेलेत, बुडाले आहेत. बघू किती मासे भेटतात ते. मोठीच पिशवी आणलेली आहे,
याने मोठी आहे. हा बघा आला टोका. पहिला टोका काढलेला आहे. अरे तिकडे मला जायला लागेल तिकडे. हे बघा एकामध्ये 4 मिळाले. आता हे मासे भेटले बघा. टोके बघा. पहिले 5 मासे इकडे बाहेर ठेवा. पहिला मासा बघा. बरोबर ताजे ताजे मासे भेटलेले आहेत त्यांना. पहिला टोका काढलेला आहे. दुसरा त्याने काढलाय तिकडनं. आता 5 मासे आहेत ना. पहिले 5 मासे झोपले. बघा हे बघा. अरे वा वा. हे बघा मासे. हे बघा. तेवढं पण आधी पहिले ठेव 5 मासे. बघा कसे मासे भेटलेत मस्त पैकी. पहिले डोक्यात 4 आणि हे भारी भारी. तुम्ही ठेवा. हे बघा. पाले 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 पाले. या इथल्या भावा ठेवलेल्या आहेत तुला. तू सांग. पहिल्या डोक्याचं बाजू दे. हा बघा चाललाय मासे. हे बघा. वा 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 वा. मासे बघा. मासे बघा. मासे बघा. मासे बघा. मासे बघा. मासे बघा. बघा बघा बघा. मासे बघा. तिकडनं बघू आपण. हा हाय. पाले 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 आहे. पाण्यामध्ये बुडून काढायला लागतं तिकडनं. श्वास जमा विमा. हाय हाय.